समित्र सहकारी बँकेची आर्थिक प्रगती उल्लेखनीय असून बँकेचा खर्च टाळण्यासाठी बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न केला। तांत्रिक कारणांमुळे निवडणूक लागली असून आमचे पॅनल निवडून आले आहे। आगामी काळात बँकेच्या ठेवीमध्ये वाढदिवसाच्या आणि कर्ज वसुलीवर भर दिला जाणार आणि आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी नव्या संचालक मंडळाने कार्यरत राहावे असे आवाहन माजी राज्यमंत्री आणि पॅनल प्रमुख बाळासाहेब शिवरकर यांनी केले। समित्र सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या समित्र प्रगती पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ हडपसरचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी उपमहापौर निलेश मगर, यशवंत साळुंके, चंद्रकांत ससाने, बाळासाहेब कोदरे, सागर जगताप, बाळासाहेब भिसे, माजी नगरसेवक सोपान कोंधळे, सुनील बनकर, योगेश ससाने, अभिजित शिवरकर, प्रशांत मामा तुपे, विक्रम शेवाळे, महेंद्र बनकर, नितीन आरू, स्वप्नील धर्मे, अविनाश काळे, हेमंत ढमडेरे, तुकाराम ससाने, दिलीप शंकर तुपे, बाळासाहेब हिंगणे आदी मान्यवरांसह महिला आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। समित्र प्रगती पॅनलमधून सुनील गायकवाड, संजय शेवाळे, विजय रामचंद्र कोदरे, डॉक्टर हेमंत गाढवे, योगेश गोंधळे, दिलीप रामदास टकले, प्रशांत मामा तुपे, अमोल धर्मावत, ॲडव्होकेट विजय राऊत, अभिजित शिवरकर, चंद्रकांत ससाने, यशवंत साळुंखे, सविता गिरमेश, रेश्मा हिंगणे, रमेश काकडे, गणेश फुलारे, विशाल हके यांचा समावेश आहे। हडपसरमधील समित्र सहकारी बँकेला 52वे वर्ष चालू आहे। ठेवी 275 कोटीच्या आहेत। बँकेच्या सर्व शाखांचा उत्तम कारभार सुरू आहे। निवडणुकीत पॅनल निवडून आले आहे, पण निवडणूक अटळ आहे। निवडून येणाऱ्या नव्या संचालकांनी बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जबाबदारीने कार्यरत राहावे असे बँकेचे मार्गदर्शक जगन्नाथ बापू शेवाळे यांनी सांगितले। समित्र प्रगती पॅनलच्या उमेदवारांचे चिन्ह विमान असून 25 फेब्रुवारी रोजी 11 मतदान केंद्रावर होत आहे। सभासदांनी मतदानाचा हक्क बजावावा असे संजय शेवाळे यांनी आवाहन केले। या बैठकीत काळूराम हिंगणे, अश्विनी शेवते, वैशाली कोदरे, गणेश गायकवाड, नितीन टिळेकर या 5 उमेदवारांनी माघार घेऊन पॅनलला पाठिंबा दिला। याचे पत्र माजी नगरसेवक योगेश ससाने यांनी दिले। मित्र सहकारी बँकेची आतापर्यंतची प्रगती पाहिली तर या राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि आर्थिक संस्थांकडे आता आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे। म्हणून समित्र सहकारी बँकेची निवडणूक ही बिनविरोध होणं गरजेचं आहे। ज्या मंडळींचे फॉर्म राहिलेले आहेत त्यांनाही माझी नम्र विनंती आहे की आपण या पॅनलला पाठिंबा जाहीर करून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावे। आम्ही सगळी मंडळी बाळासाहेब शिवरकर आणि जगन्नाथ बापूंच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या पाठीशी आहोत हे या ठिकाणी नमूद करतो। बाळासाहेब आणि जगन्नाथ बापूंच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभा आहे या पॅनलला मतदान करून बँकेच्या प्रगतीला साथ द्या एवढंच मतदारांना सांगणं आहे। हडपसर व पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बँक सन्मित्र सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे। या निवडणुकीत जरी विरोधकांनी फॉर्म भरले असले तरी अनेकांनी फॉर्म विड्रॉल करून या बाळासाहेब शिवरकर, जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा दिलेला आहे। आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ, कारण काही तांत्रिक कारणामुळे निवडणूक लागल्याने आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। नेमकं बिनविरोध करण्यासाठी आपण प्रयत्न केले नव्हते का नाही झाले? नाही, आम्ही बिनविरोध होण्याकरता प्रयत्न केले होते, आम्हाला यश आलं, पण टेक्निकल दृष्ट्या थोडा उशीर झाला, परंतु यश आलं। आता तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल, कारण तांत्रिक दृष्ट्या निवडणूक लागलेली आहे? मतदारांना आम्ही असं विनंती करणार आहे की सर्व जेवढे लोक इच्छुक होते त्यांनी सर्वांनी मिळून पॅनल एक केलेलं आहे आणि ते ज्या पॅनलचं विमान हे चिन्ह आहे त्या उमेदवाराला सर्वांनी मतदान करावं आणि बँकेच्या हितासाठी, सहकारासाठी, रिझर्व्ह बँकेची नियमावली पाळण्यासाठी आणि बँक आमच्या या पुणे शहरामध्ये एक आदर्श आणि विकसित बँक करण्याकरता आम्ही मतदान मागणार आहोत। बँकेच्या ठेवी, बँकेचे कर्ज, आता आगामी काळात बँक वाढवण्यासाठी काय काय नियोजन? आम्ही या पुढच्या काळामध्ये सर्वांना कर्ज देण्याची आमचा प्रयत्न राहील, परंतु त्याचबरोबर कर्ज कसे फेडे होईल आणि बँकेचं कर्ज हे कसं सुरक्षित राहील हे कटकक्षणी हे या ठिकाणी नियम पाळणार आणि त्याचबरोबर आमचे सहकारी आहे यांना या ठिकाणी विश्वास देणार की तुम्ही आमच्याकडे ठेवी द्या, तुमच्या ठेवीला काही अडचण येणार नाही, ती सुरक्षित राहणार
अशी आम्ही विनंती करणार. बापू, काही तांत्रिक कारणामुळे निवडणूक लागलेली आहे, जनतेला मतदारांना काय आवाहन करा? हे तांत्रिक कारणामुळे निवडणूक लागली. प्रयत्न आमचा होता सगळ्यांना बरोबर घेण्याचा, परंतु त्या वाटाघाटीमध्ये थोडाफार विलंब झाला आणि माघारीची वेळ उलटून गेली. ते सुद्धा एक 5च मिनिटासाठी उलटून गेली. म्हणजे आज ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांचा आम्हाला पाठिंबा होताच, फक्त त्यांचे काही म्हणणं होतं. ते म्हणणं जर लवकरच आमच्यापर्यंत आलं असतं तर ही वेळ नसते आली. कदाचित सामोपचाराने त्याच वेळेला निवडणूक बिनविरोध होऊनही गेली असते, परंतु विलंबामुळं ह्या निवडणुकीला सामोरं जावं लागते. तरी सुद्धा आता सगळ्यांनी पाठिंबा दिलेला असल्यामुळे तो प्रश्न नाहीये, पण तरी सुद्धा प्रक्रिया ही पार पाडणं गरजेचं आहे. म्हणून मी आता सांगितलं सभासदांना आणि उमेदवारांना की सर्व सभासदांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी ती एक चांगली संधी आहे. म्हणून त्यांनी प्रत्येक सभासदापर्यंत जावं. म्हणजे प्रत्येक सभासदापर्यंत गेल्यानंतर त्या सभासदाच्या काय अडचणी आहे, त्याचं काय म्हणणं आहे, याच्यासाठी तर आता त्यांना वेळ देता आलेला आहे. तर त्या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा, म्हणजे बँकेची कनेक्टिव्हिटी त्यांच्या अधिक वाढेल. आणि मतदान प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांनी सगळ्यांनी भाग घ्यावा, म्हणजे ही त्याची जाणीव त्यांना होते आणि त्याच्यातून बँकेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी म्हणून निश्चितच फायदेशीर होते. औपचारिकता बाकी आहे. तुमचे सर्व संचालक निवडून आल्याच जमा आहेत. संचालकांसाठी भविष्यात बँकेसाठी काय सूचना असतील? कोणासाठी? संचालकांना नवीन निवडून येणार संचालकांच्या साठी असं आहे, सूचना म्हणजे संचालक हे बँकेचे रक्षक म्हणून ठेवलेले आहेत. म्हणजे त्यांनी बँक ही कशा पद्धतीनं नीट राहील, म्हणजे त्या विश्वासानं लोकांनी ठेवी ठेवलेल्या आहेत आणि ज्या विश्वासानं लोकांना कर्ज दिलेले आहेत, ज्यांना कर्ज दिलेली आहेत विश्वासानं, ती तितक्याच विश्वासानं परत कशी येतील आणि ज्यांनी ठेवी ठेवलेल्या आहेत त्यांच्या ठेवी सुरक्षित कशा राहतील ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि तेच सगळ्यात मोठं काम हे या संचालक मंडळाचं आहे, योग्य माणसाला कर्ज देणं. कारण अलीकडच्या काळामध्ये ठेवीदार मिळणंही मुश्किल आणि चांगले ऋणको मिळणं हे सुद्धा, म्हणजे कर्जदाता सुद्धा चांगलं मिळणं गरजेचं आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव